जर तुम्ही ॲक्टर असाल तर बघायलाच पाहिजे. जॅक्सन ली या कलाकारानं त्या सेरेब्रल पाल्सी झालेल्या मुलाची किंवा माणसाची भूमिका केली आहे. तोही एका सीनमध्ये दिसतो ह्याच्यामध्ये. म्हणजे जॅक्सन ई आणि तो रिअल जो आहे ते आमने-सामने आलेत एका सीनमध्ये. ते बघताना असं वाटतंय की तो ॲक्टिंग करतोय आणि जॅक्सन हा ओरिजिनल तो आजारग्रस्त मुलगा आहे. कुठले स्नायू दुर्बल असतील, कुठले बळकट असतील त्याच्या शरीरातले, त्याच्याप्रमाणे त्या स्नायूंचा, त्या शरीराच्या त्या भागाचा होणारा वापर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी इतकं डिटेलिंग आणि इतका विचार केलेला आपल्याला दिसतो की त्याला तोड नाही. ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे जॅक्सन ई, असं तो सिनेमा बघितल्यानंतर मला जाणवलं. म्हणजे मेथड ॲक्टिंगची परिसीमा जॅक्सन ईनं गाठलेली आहे. चीन आणि अमेरिकेचा जो काही संघर्ष आहे त्याचा तो परिणाम आहे का माहीत नाही, पण कदाचित त्याला ऑस्कर मिळणारही नाही, पण ऑस्कर डिझर्व करतो असं त्यानं त्याच्यामध्ये काम केलं. जर तुम्ही निराश झाला असाल किंवा काही कारणानं तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलं असेल तर स्वतःला धडधाकट असलेल्या स्वतःला प्रेरणा देण्यासाठी हा सिनेमा बघितलाच पाहिजे. जर तुम्ही कलाकार असाल तरीसुद्धा हा सिनेमा तुम्ही बघितलाच पाहिजे. जर तुम्ही संवेदनशील असाल तर हा सिनेमा तुम्हीच बघितला पाहिजे. जर तुम्हाला फक्त मनोरंजन पाहिजे असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी नाही.